नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील केलखाडी येथील विद्यार्थ्यांच्या धोकादायक प्रवासानंतर आता डाब ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालियांबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीवर बांबूने तयार केलेल्या लाकडी झुलत्या पुलावरून धोकादायक प्रवास समोर आला आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही केलखाडी येथे साकव बांधण्याच्या प्रक्रियेला गती मिळालेली नाही, तर प्रशासन साकवसाठी पैसे नसल्याचे आणि तांत्रिक अडचणींचे रडगाणे गात आहे। अशा परिस्थितीत मालियांबा येथील ग्रामस्थांनी वरखेडी नदीवर आपल्या आदिवासी पद्धतीने बांबूच्या दोरीच्या सहाय्याने एक झुलता पूल तयार केला आहे। हा बांबूचा पूल काहीसा सहारा ठरत असला तरी दुसऱ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाण्यातून धोकादायक प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे। या धोकादायक नदीपात्रातून प्रवास करताना एक विद्यार्थी वाहून जात असल्याची धक्कादायक घटना देखील घडली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतरच शासन प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न मालियांबासारख्या दुर्गम भागातून उपस्थित होत आहे। अक्कलकोवा तालुक्यातील डाबच्या मालियांबा पाड्यांवर असलेल्या वरखेडी नदीला पूल नसल्याने नदीच्या पलीकडे पश्चिम दिशेला असलेल्या पिपरीफिटा, डोणापाणीपाडा, तामणाई मालपाडा, इऱ्यापिऱ्या डोंगरपाडा, खटकापाणीपाडा येथील पाड्यांवरील चिमुकल्या मुलांना, अंगणवाडीच्या मुलांना आणि शासकीय कामकाजासाठी व रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बांबूचा छोटा पादचारी पूल तयार करून त्यावरून महिला हा जीवघेणा प्रवास करत आहेत। याबाबत मालियांबा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका विद्या गणेश वसावे आणि स्थानिक विद्यार्थ्यांचे पालक फुलवंती करमसिंग तडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मराठी न्यूज नेटवर्क। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।